नमस्कार मित्रांनो, सातारा गोट फार्म मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। हे पहा, आपण आज मच्छर चिलूटसाठी धूर केलेला आहे। खूप त्रास देत आहेत, त्यामुळे आपण 2-4 दिवस केला नव्हता धूर, आपल्या शिपमुळे ऍडजस्ट झालं नाही। आज केला आहे। आज खूप चावतं आहे संध्याकाळचं वेळेला। आपण याच्यामध्ये लिंबाचा पाला आणि निरगुडीचा पाला असा टाकलेला आहे। हे पहा, असा निरगुडीचा पाला, लिंबाचा पाला तर माहीतच आहे सर्वांना। लिंबाच्या पाल्यावानीच पाला असतो याचा पण, निरगुडीचा। बोकडांना खुराक दिलेला आहे, सर्व संपवलेलं आहे त्यांना। मक्याची चुरी, गहू संपलेले आहेत आपले, घरी आहेत, इकडे शेडामध्ये आणले नाहीत अजून, उद्या घेऊन येतो। आज त्यांना मक्याची चुरी आणि पेंडच फक्त मिळालेली आहे खायला। पूर्ण खाल्लेली आहे, त्यांना जेवढी दिलेली आहे ना आपण तेवढी खाल्लेली आहे। थोडं थोडं वाढवलेलं आहे, थोडी खुराकात वाढ करत जायचं। शेळ्यांनी पण संपवलेला आहे त्यांना दिलेला खुराक। थोडे तांदूळ मक्याची चुरी मिक्स करून दिलेलं त्यांना। खाऊन बसलेले आहेत निवांत। हे पण आले तर बाहेर, त्यांचं खाऊन आले तर बाहेर शोधण्यासाठी कोणाचं आहे का शिल्लक। बाहेर मच्छर आता त्रास द्यायला लागले त्यांना। आता शेडच्या आतमध्ये बांधायचं। शेडच्या आतमध्ये आपण धूर केलेला आहे, त्या मच्छर काय आता आत येणार नाही थोडा वेळ का होईना। आज शेळ्यांना आपण काय बेंदूर सणामुळे सोडलं नाही। तुमच्याकडे बेंदूर सण साजरा केला का? बेंदूर सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आपण आज बोकडांना शेळ्यांच्या गळ्यामध्ये गोंडा बांधलेला आहे। बेंदूर सणा दिवशी आपण शेळ्यांच्या, कोणत्याही आपल्या बैलांच्या, प्राण्यांच्या, सर्व प्राण्यांच्या गळ्यामध्ये गोंडा बांधतो। तुमच्याकडे बांधतात का? कमेंट मध्ये सांगा। खूप दूर झालेला आहे आता, शेडच्या आतमध्ये काही सुद्धा दिसत नाही। अंधार अंधार झालेला आहे आतमध्ये पूर्ण। महाराष्ट्रात बेंदूर सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। तुम्हाला अजूनपर्यंत आवाज येत असेल, प्रभात फेरी अजून चाललेले आहेत। जे गाडा शोकिंग आहेत ना, बैलगाडा शोकिंग, त्यांच्यावरती अजून भरपूर लेट पर्यंत चालू आहे। डीजेच्या तालावरती बैलांची मिरवणूक काढणं चालू आहे। आपली एक कोंबडी अंड्यावर पण बसवलेली आहे, तुम्हाला माहीतच आहे। तिला पण सोडण्याचं काम असतं आपल्याला संध्याकाळी। एकच टाइम आपण तिला दाणं खाण्यासाठी सोडतो, बाकी वेळ आपण पाठीखाली डालून ठेवतो। तुम्हाला तिची अंडी पण दाखवतो आपण। 11 अंड्यावरती कोंबडीला पिल्लं काढण्यासाठी, आपली गावरान पद्धतीने पिल्लं काढण्यासाठी आपण बसवतो। तुमच्याकडे कशा पद्धतीने पिल्ले काढतात कोंबडीचे, गावरान कोंबडीचे? तुम्हाला अंडी पण दाखवतो आपली। हे पहा, अशा पद्धतीने आपण त्यांना या पाटीमध्ये राख टाकून, राखेमध्ये आपण BSE पावडर थोडी मिक्स करतो, त्यामुळे चिलूट, मुंग्या वगैरे, थोडा सुईरा वगैरे पिसवा होत नाहीत।
पाठीला आपण तो लक्ष्मी खडू पण ओढतो, त्यामुळे पण कंट्रोल होतात. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा. सातारा गोट फार्मला सबस्क्राईब आणि लाईक करून राहा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.